Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत इलेक्शन कमिशनवरती म्हणजेच निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले. त्याचबरोबर ते हे सुद्धा म्हणाले की हा घोटाळा जो आहे तो फक्त कर्नाटक नाही तर महाराष्ट्रामधल्या सुद्धा अनेक कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये, अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेला आहे, जिथे अचानक मतदारांमध्ये वाढ झाली किंवा घट झाली. आणि यासाठी त्यांनी उदाहरण दिलं होतं राजुरा विधानसभा मतदारसंघाचं, जे चंद्रपूरमध्ये येतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे 6,850 मतं जी आहेत ती वाढलेली होती, म्हणजे 6,850 मतं जी होती ती बोगस होती आणि त्याची नोंदणी जी आहे ती करण्यात आलेली होती निवडणुकीच्या आधी. याचबरोबर त्याचं सुद्धा म्हटलेले होते की 1 ते 15 ऑक्टोबर हा जो कालावधी होता, म्हणजे विधानसभा निवडणूक होण्याआधीचा, त्या कालावधीमध्ये 50,000पेक्षा जास्त लोक जे आहेत किंवा नोंदी ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या, मतदार जे आहेत ते वाढलेले होते. आणि मग अर्थात त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तिथे अनेक ठिकाणी असे मतदार होते ज्यांचं नाव हे JNU किंवा असे रँडम अल्फाबेट्स होते आणि त्यांचा पत्ता हा सस्ती असं लिहिलेला होता. आता हे सगळं त्यांनी ज्यावेळेला सांगितलं त्याच्यानंतर अर्थातच महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये चर्चा व्हायला सुरू झाली की खरंच असं तुम्ही कोणाचं नाव ॲड किंवा डिलीट करू शकता का. याचा आधीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण बघितलेलं होतं की तुम्ही एखाद्या मतदाराचं नाव हे मतदार यादीतनं डायरेक्ट डिलीट करू शकता का, आणि त्याचं उत्तर नाही असं होतं, कारण तो फॉर्म सबमिट होऊन अर्थात तो निवडणूक आयोगाकडे जातो. पण याच्यासाठी सुद्धा अनेक लोकांचं असं म्हणणं होतं की ऑटोमेशन किंवा सायबर कॅफेज असतील किंवा एखाद्या सॉफ्टवेअरच्या अकॉर्डिंग तुम्ही हे करू शकता, एका सॉफ्टवेअरची मदत तुम्ही घेतली तर तुम्ही हे करू शकता. तसंच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही एखाद्या मतदाराचं नाव हे त्या मतदार यादीमध्ये ॲड करू शकता का, म्हणजे बोगस नोंदी ज्या आहेत त्या तुम्ही तयार करू शकता का, त्या करायच्या असतील तर त्या कसं करतात आणि मुळात हे करणं खरं तर शक्य आहे का, हेच आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सगळ्यात पहिले आपण हे बघणार आहोत की मतदार यादीमध्ये जर तुम्हाला तुमचं नाव ॲड करायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगलवरती जाऊन वोटर फॉर्म 6 असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पहिलं इथे ऑप्शन दिसतं वोटर्स सर्व्हिसेस पोर्टलचं. याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट जी आहे ती ओपन होते आणि तिथे जसं मी आपण आधीच्या व्हिडिओमध्येही बघितलेलं होतं की विविध सर्व्हिसेस ज्या असतात त्या सर्व्हिसेस किंवा ते विविध ऑप्शन्स जे आहेत ते तिथे तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नाव सर्च करणं असेल किंवा त्याचबरोबर तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचं नाव डिलीट करण्याची रिक्वेस्ट जी आहे ती टाकणं असेल किंवा मतदार यादीत नाव ॲड करण्याची रिक्वेस्ट असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर आत्ता वेबसाईट लोड होत नाही आहे, सो आपण 1-2 मिनिटं थांबून बघूयात की हा जो फॉर्म 6 आहे तर फॉर्म 6 मुळात कशासाठी असतो. तर फॉर्म 6 हा अशा लोकांसाठी असतो, अशा नागरिकांसाठी असतो जे 18 वर्षांच्या वर ज्यांचं वय आहे आणि ज्यांनी याच्या आधी मतदान केलेलं नाही आहे आणि त्यांना पहिल्यांदाच मतदान करायचं आहे, म्हणजेच ना वोटर लिस्टमध्ये स्वतःला ॲड करायचं आहे. त्याच्यासाठी फॉर्म 6 जो आहे तो भरणं कंपल्सरी असतं. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं नाव जे आहे ते मतदार यादीमध्ये ॲड होऊ शकतं आणि त्याच्यासाठी एक प्रोसेस असते, ती प्रोसेससुद्धा मोठी आहे. त्याच्यासाठी सुद्धा जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला भरावे लागतात. आता ही जी वेबसाईट आहे याच्या म्हणजे वोटर सर्व्हिस पोर्टल, याच्यावरच आपल्याला कळते मतदारांसाठीची ही वेबसाईट आहे. याच्यामध्ये त्यांनी आपण गेल्या वेळेला बघितलेलं होतं की डिलिशनचा फॉर्म आहे तो कसा भरायचा आणि तो डिलीट करता येतो का हे आपण बघितलेलं होतं. आणि जो न्यू वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो आहे फॉर्म 6. आता हा फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर फिल्म फॉर्म असं म्हणायचं आणि तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथं मेन्शन करावा लागतो. तो तुम्ही मेन्शन केल्यानंतर एक OTP येतो आणि मग तुम्ही या वेबसाईटमध्ये लॉग इन होता. इथे एक कोड असतो, तो कोडही आपल्याला टाकायला लागतो. एक OTP आता मला आलेला आहे आणि तो OTP आपण इथे टाकलं की त्याच्यानंतर आपल्याला या वेबसाईटमध्ये लॉग इन करता येईल आणि मग आपल्याला जो फॉर्म आहे तो फॉर्म भरता येईल. सो व्हेरीफाय आणि लॉग इन असं म्हटल्यानंतर ही वेबसाईट जी आहे ती लोड होते आणि फॉर्म 6 जो आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशनचा तो फॉर्म आता इथे ओपन झालेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला विविध डिटेल्स जे आहेत ते भरावे लागतात. पहिलं म्हणजे तुम्ही कुठल्या राज्यातले आहात, त्याचबरोबर तुमचं डिस्ट्रिक्ट कुठलं आहे म्हणजे तुमचा जिल्हा कुठला आहे ते तुम्हाला टाकावं लागतं. त्याच्यानंतर तुमचं नाव आणि तुमचं मधलं नाव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या नवऱ्याचं नाव जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकावं लागतं.
त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं आडनाव टाकावं लागतं आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकाचं ज्यांचं सेम आडनाव आहे किंवा जे तुमचे नातेवाईक आहेत त्यांचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला इथं भरावे लागतात. हे भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि त्याचबरोबर तुमचा ईमेल आय डी जो आहे तुमच्या नातेवाईकाचा तो सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करावा लागतो. तो मेन्शन केल्याशिवाय पुढचा फॉर्म जो आहे तो भरू शकत नाही तुम्ही, कारण की इथे प्रत्येक सेगमेंट नंतर तुम्ही बघितलं तर हे सगळे डिटेल्स भरल्यानंतर नेक्स्टचं जे ऑप्शन आहे ते इथे तुम्हाला दिसतं. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्डचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स सुद्धा तुम्हाला इथं भरावे लागतात. तुमचा जो आधार कार्डचा नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकावा लागतो. त्याच्यानंतर तुमचं जेंडर तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख जी आहे ती कुठली आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागतं. ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्टचं ऑप्शन तुम्ही दाबलात की तुम्हाला इथे आधी तुमच्या डेट ऑफ बर्थचं प्रूफ जे आहे ते सुद्धा टाकावं लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये मे बी तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, तुमची मार्कशीट असेल ज्याच्यात डेट ऑफ बर्थ तुमची आहे असं प्रूफ जे आहे ते सुद्धा तुम्हाला इथे ॲड करावं लागतं. ते करून झाल्यानंतर तुमचा जो परमनंट रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे जो आपल्याला राहुल गांधींनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगताना जे दाखवलेलं होतं किंवा जे त्यांनी स्क्रीनशॉट दाखवलेले होते त्याच्यामध्ये अनेक लोकांचं नावसुद्धा JNU JWV असं होतं आणि त्याचबरोबर ॲड्रेस 35 होता. तर ते होणं शक्य का नाही आहे हे आपण बघतोय. तर इथे तुम्हाला सगळे डिटेल्स जे आहेत तुमचे ते तुम्हाला इथे मेन्शन करावे लागतात. ते करून झाल्यानंतर त्याच्या खाली तुम्ही आलात की तुम्हाला कुठली डिसेबिलिटी आहे का त्याच्याबद्दल तुम्हाला इथं सांगावं लागतं. ते सांगून झाल्यानंतर अशा एखाद्या व्यक्तीचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकावे लागतात जे ऑलरेडी एक मतदार आहे, ज्यांचं ऑलरेडी मतदार यादीमध्ये नाव आहे. तुमच्या घरातली एखादी व्यक्ती असेल ज्यांनी याच्या आधी मतदान केलेलं आहे त्यांचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकावे लागतात. त्याचबरोबर तुम्हाला हे सुद्धा इथं डिक्लेरेशन ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा तुम्हाला द्यायला लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे की मी भारताचाच एक सिटिझन आहे, मी भारताचाच एक नागरिक आहे हे तुम्हाला तिथे सांगावं लागतं. त्याचबरोबर कुठल्या राज्यातनं आहे, कुठल्या जिल्ह्यातनं आहात आणि कुठल्या तारखेला तुम्ही हा फॉर्म भरताय ते सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करावं लागतं. ते सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा इथे कोड येतो. तो कोड भरल्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू आणि सबमिट असं म्हणू शकता. सो हे तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट झाल्यानंतर तो व्हेरीफाय होतो आणि मग काही दिवसांनी तुम्ही जर व्हॅलिड असेल, तुमचे जर सगळे डिटेल्स करेक्ट असतील तर तुम्हाला तुमचा जो वोटर ID कार्ड आहे ते मिळतं, म्हणजेच तुमचं मतदार यादीमध्ये नाव ॲड होतं. आता या सगळ्यातनं एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे मग हे सगळ्या नोंदी ज्या झालेल्या होत्या राजुरा मतदारसंघामध्ये जिथं लोकांचं नाव हे वेगळंच होतं, पत्ता हा त्यांचा पत्ताच नव्हता, तिथं 35 असं काहीतरी लिहून आलेलं होतं, नावाच्या ठिकाणी सुद्धा रँडम अल्फाबेट्स होते. सो ह्या नोंदी ज्या आहेत ह्या कशा प्रकारे मग करण्यात आलेल्या होत्या, कारण जर एखाद्या नागरिकाला नाव नोंदवायचं असेल त्याच्यासाठी जर ही पद्धत असेल तर मग ह्या ज्या नोंदी होत्या या बोगस नोंदी ज्या आहेत त्या कसं काय मान्य झाल्या किंवा ते फॉर्म्स जे होते ते कसं काय एक्सेप्ट झाले आणि मग कुठल्या सॉफ्टवेअर थ्रू हे करण्यात आलेलं होतं. या सगळ्यानंतर त्यावेळेसचे तिथले जे उमेदवार होते काँग्रेसचे त्यांनी सुद्धा तिथं एक FIR जी आहे ती दाखल केलेली होती. ज्यावेळेला त्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या मतदारसंघामध्ये एकाच दिवशी 500-600 लोकांच्या ज्या नोंदी आहेत त्या वाढतात किंवा इतके लोक फॉर्म भरतात, त्याच्यानंतर त्यांनी एक FIR केलेली होती. त्या FIRचा स्क्रीनशॉट सुद्धा मी या व्हिडिओमध्ये जोडतोय. त्याच्यात तुमच्या हे लक्षात येईल की तिथे त्यांनी हे जे बोगस मतदार होते त्यांचं जे नाव होतं, ॲड्रेस होता ते सुद्धा त्यांनी ते मेन्शन केलेलं होतं आणि त्यांनी IP ॲड्रेस असेल किंवा त्याचबरोबर कुठले ईमेल ID आहेत, कुठल्या फोन नंबर्सवरनं हे फॉर्म जे आहेत ते रजिस्टर करण्यात आलेले होते, हे फॉर्म भरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे त्याची लिस्ट जी आहे ती मागितलेली होती, पण निवडणूक आयोगाने त्यांना आत्तापर्यंत सपोर्ट केलेला नाही आहे किंवा त्यांना कुठलीही चौकशीमध्ये मदत केलेली नाही आहे असे त्यांचे आरोप आहेत. आणि राहुल गांधींनी सुद्धा आत्ता पत्रकार परिषदेमध्ये हेच आरोप केलेले होते. आता आम्ही तुम्हाला हा जो फॉर्म भरताना दाखवलेला आहे हा मॅन्युअली तुम्ही ज्यावेळेला फॉर्म भरता तो कसा भरला जातो ते दाखवलेला आहे. ऑटोमेशन थ्रू किंवा एखाद्या सॉफ्टवेअर थ्रू मे बी तुम्हाला अशा बोगस नोंदी ज्या आहेत त्या करता येत असतील किंवा तुम्हाला नाव ॲड करता येत असेल, पण ज्यावेळेला तुम्ही मॅन्युअली म्हणजे तुम्ही स्वतःसाठी किंवा तुमच्या एखाद्या ओळखीच्यासाठी फॉर्म भरायचा प्रयत्न करता त्यावेळेला तो अशा पद्धतीनंच भरावा लागतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या नेमक्या कशा करण्यात आल्या हा प्रश्न जो आहे तो तसाच राहतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर असेच आणखीन व्हिडिओज बघायचे असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. आणि तुम्ही जर अजून मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.